जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। उमरेडजवळील आंबोली गावातील आम नदी, वगर, हळू या तिन्ही नद्यांना पाणी जमले असून उमरेड मार्ग बंद होता। 100 वर्षापासून वगर नाला असून पुलाचे बांधकाम झाले नाही। पुराच्या पाण्यामुळे झालेल्या पिकाची नुकसानाची पाहणी करून शासनाने भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सहादेव खोब्रागडे, तालुका प्रतिनिधी, उमरेड। गुरुदेव खोब्रागडे, मुक्काम आंबोली, पोस्ट बामणी, तहसील उमरेड, जिल्हा नागपूर। आंबोलीचे शेतकरी मी यावर्षी हा जो पूर झाला आहे, या पुरामध्ये बहुतेक लोकांची शेती खरडून गेली आहे। त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर यांचं भरपूर अतोनात नुकसान झालं आहे। आणि त्यामुळे मी मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे यांना निवेदन करतो की त्यांनी या पुराच्या पंचनाम्याची तात्काळ पाहणी करून कास्तकारांना मदत देण्यात यावी आणि त्यांना काहीतरी शेतीचा हातभार मिळण्यात यावा। पूर्ण सोयाबीन, कापूस हे रखडून गेलेलं आहे, पुरामध्ये वाहून गेलं आहे। मी गुरुदेव खोब्रागडे, आंबोली शेतकरी तुम्हाला निवेदन करतो की तुम्ही या पुराचा पंचनामा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी असं मी जाहीर करतो। कारण की हा महाभयंकर पूर झालेला आहे। माझी शेती आम नदीला लागून आहे। त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर हे आणि धान हे पीक टाकलेलं आहे आणि त्याच्यातलं काहीच सुद्धा राहिलेलं नाही आहे। आणि ही तुम्ही तात्काळ काळजी करून मदत करून द्यावी, कारण की महाभयंकर पूर झालेला आहे असं मी आपणास शासनाला, मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, शिंदे साहेबांना विनंती करतो। यांनी हे पत्र आणि हे पेपरला पत्रकार देत आहे आणि यांची काळजी करून तुम्ही लवकरात लवकर नुकसान भरपाई पाठवण्यात यावी। मी गुरुदेव खोब्रागडे, मुक्काम आंबोली मधून बोलत आहे। आमच्या गावच्या आम नदीला भयानक पूर झालेला आहे। माझी शेती आम नदीच्या पुलाच्या थडीला लागून आहे आणि त्या आम नदीचा पूर आमच्या सोयाबीन आणि पराठीच्या शेतात भयानक घुसलेला आहे आणि त्यातील सोयाबीन, पराठी पूर्ण खरडून गेलेली आहे। तरी शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान मदत जाहीर करण्यात यावी असं मी जाहीर करतो। गुरुदेव खोब्रागडे, आंबोली येथून मी आपणास विनंतीपूर्वक बोलून शनी ही काळजीपूर्वक शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी असे मी जाहीर करतो, विनंती करतो। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।